हाय एव्हरीवन. तर आज आपण वरणबट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर ज्यांना झिरो कुकिंग येत असेल तेही ही वरणबट्टी बनवू शकतात, कारण याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. तर इकडे ज्याला जमत नसेल तेही वरणबट्टी आणि वांग्याचं भरीत बनवू शकतं. तर रोजची भाजी चपाती खाऊन आपल्याला कधी कधी असं वाटतं की काहीतरी वेगळं असावं आणि हेल्दी असावं. तर तुम्ही ही वरणबट्टी हेल्दी आहे आणि खायलाही छान लागते. तर बोर अशा चपाती खाऊन बोर झालेलं असेल तर ही वरणबट्टी तुम्ही नक्की बनवून पहा. तर त्यासाठी मी इकडे तीन वाटी इतके गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटी इतके रवा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि इकडे 1 चमचा जिरं आणि 2 चमचे इतके पांढरे तीळ आणि 1 चमचा ओवा हाताने क्रश करून घेऊन याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर त्यानंतर इकडे आपल्याला 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडं 2 चमचे इतके मी खायचं तेल घातलेलं आहे. तर इकडे तुम्ही तूपही ॲड करू शकता. तर इकडे वरणबट्टी तेल घातल्याने बट्टी छान खुसखुशीत अशी होते, त्यामुळे हे तेल घालायचं आहे. तर इकडे थोडे थोडे पाणी करून मऊ असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे, ते मी साईडला ठेवून देणार आहे. 10 मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे वरण लावून घेणार आहोत. तर इकडे डाळ लावून घेणार आहोत. तर मी इकडे वरणासाठी तुरीची डाळ आणि मुगीची डाळ एकत्र मिक्स घेतलेली आहे. तुम्ही इकडे कोणतीही डाळ घेऊ शकता. तर इकडे मी शेतातच असलेले गावरान टोमॅटो आणि गावरान असा आपला लसूण याच्यामध्ये डायरेक्ट शिजायला टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा हळदही ॲड केलेली आहे. तर इकडे मी हे सगळं डाळ कुकरला लावून घेणार आहे. तर ही डाळ 10 मिनटात शिजून जाते. तर इकडे कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती कुकर ठेवून द्यायचा आहे. तर तोपर्यंत आपले वरण कुकरमध्ये शिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे बट्ट्या करून घेणार आहोत. तर इकडे मी मीडियम साईजचे उंडे करून घेतलेले आहेत. खूप जास्त मोठेही उंडे आपल्याला करायचे नाहीत. जितके छोटे होतील तितके छोटे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहेत. तर इकडे मी मीडियम साईजचे उंडे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही इकडे डायरेक्ट हे उंडे वाफळून घेऊ शकता किंवा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तशा प्रकारे फोल्ड करूनही करू शकता. अशा प्रकारे फोल्ड केल्याने काय होते, थोडीशा बट्ट्यांना लेअर सुटते आणि खायलाही थोडेसे खुसखुशीत होतात. तर इकडे मी चौकोनी असं फोल्ड करून घेणार आहे आणि साईडचे जे त्याचे साईडचे जे कणे आहेत ते आतमध्ये आपल्याला व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर इकडे त्या दिसायलाही छान दिसतात आणि वाफळूनही पटकन होतात. तर इकडे बट्ट्या आपले रेडी झालेल्या आहेत. तर बट्ट्या उकडण्यासाठी मी इकडे कढईमध्ये 2 ग्लास इतके पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिले आहे. तोपर्यंत इकडे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या बट्ट्या ठेवून दिलेल्या आहेत. तर इकडे ॲट अ टाईम माझ्या 7 बट्ट्या बसलेल्या आहेत. तर इकडे मी मोठे चाळणीचा वापर केलेला आहे. तोपर्यंत आपलं पाणी गरम झालेलं होतं. तर त्यामध्ये मी बट्ट्या उकडण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत. तर बट्ट्या आपल्या उकडत आहेत तोपर्यंत आपण इकडे वांग्याचं भरीत करून घेणार आहोत. तर हे इकडं वांग्याचं भरीत इतकं इन्स्टंट होतं की तुम्ही हे नक्की बनवून बघा. तर हे वांग्याचं भरीत खायलाही खूप छान लागतं. तर इकडे मी वांगे घेतलेले आहेत. तर ते हाफ कट करून घ्यायचे आहेत आणि इकडे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते वाफळून घ्यायचे आहेत. तर इकडे 5 मिनटं एका साईडने वाफळून घ्यायचं आहे व त्यानंतर दुसरी साईड उलटी करून त्याच्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकून परत 1-2 मिनटं त्यांना वाफळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की छान आपले वांगे वाफळून झालेले आहेत. तर हे वांगे मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते व्यवस्थित अशा आपल्याला चमच्याच्या किंवा उलटणीच्या साहाय्याने एकदम बारीक क्रश करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये मी एक कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि इकडे तडका पॅनमध्ये जिरी, मोहरी आणि लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर इकडे ते सगळं व्यवस्थित असं आपल्याला वांग्याच्या भरतामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन लास्टला थोडंसं मीठही त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इकडे आपल्या बट्ट्या व्यवस्थित अशा
उकडल्या गेल्या होत्या, तर 20 ते 25 मिनटं बट्ट्या उकडण्यासाठी लागणार आहेत. तर इकडे तोपर्यंत बट्ट्या थंड होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे वरणाला फोडणी देऊन घेणार आहोत. तर अशी बेसिक अशी फोडणी केलेली आहे. जिरी, मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि आपण जे डाळ शिजवून घेतली होती ती त्याच्यामध्ये ॲड करून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला कोथिंबीर टाकून मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं जोपर्यंत वरण उकळत आहे तोपर्यंत आपण इकडे बट्ट्या आपल्या कट करून घेणार आहोत. तर बट्ट्या थंड झाल्या होत्या, तर इकडे थंड करूनच बट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तर इकडे बट्ट्या मी व्यवस्थित अशा कापून घेतलेल्या आहेत आणि तळण्यासाठी इकडे कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तर बट्ट्या बुडतील इतके तेल आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित अशा लालसर रंगावरती येईपर्यंत आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपल्या व्यवस्थित अशा लाल होईपर्यंत मी बट्ट्या तळून घेणार आहे. तर इकडे बट्ट्या थोड्या थोड्या करून आपल्याला तेलामध्ये ॲड करायच्या आहेत आणि तेल जास्त गरमही आपल्याला करायचं नाही आहे, कारण काय होतं बट्ट्या आपण ॲड केल्या की त्या पटकन वरून लाल होतात व आतमधून कच्च्या राहतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या बट्ट्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर इकडे बट्ट्या व्यवस्थित आपल्या तळून झालेल्या आहेत आणि वरणही रेडी झालेलं आहे. तर इकडे बट्ट्या तळल्यानंतर आपल्याला त्या तुपामध्ये डिप करून घ्यायच्या आहेत, म्हणजे खायलाही टेस्ट छान लागते आणि त्या सुक्या सुक्या लागत नाहीत. आणि इकडे वांग्याचं भरीत आपण सर्व करून घेतलेलं आहे आणि वरणही छान असं गरम असं सर्व करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुपाची धार टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अँड शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.